आपल्या कारखान्यामध्ये स्वतः बनवलेला आहे. त्याच्यात पॉलिश सुद्धा एकदम स्मूथ आणि गुळगुळीत मशीन पॉलिश अशी करू शकता. याला सुद्धा आपण शेजारी चॅनल टाकलेले आहेत. फुल पाटी पूर्ण स्टेट बाहेर येते. ओम, मोर, हत्ती, कडेला राजहंस आणि आपली उंची चांगली केलेली आहे. यात पण आपण कलर बघू शकता. हे पिवळा कलर आहे, येलो. याच्यात जॉईंट सुटत नाही, क्रॅक पडत नाही. ओके. 5 ते 5.5 फूट हाईट आहे. 2 फूट लांबी आहे. 6 फूट डीप आहे. एक चॅनल फुल पाटी, फुल ड्रॉवर. हाय लेवलला आपले देव यायला पाहिजे. याला असा एक ड्रॉवर तर आहेच, अजून एक्स्ट्रा अजून एक ड्रॉवर आणि मग ही पाटी आहे. जेणेकरून हा थोडासा रेग्युलर. हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी काजल. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा. माझा नेहमीच एक प्रयत्न असतो की छोट्यातली छोटी माहिती जी काही मार्केटमध्ये चालू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. असाच एक माहितीपूर्ण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, तो म्हणजे वुडन टेम्पलचा. आज आपण आलेलो आहोत हेमंत वुडन टेम्पल मध्ये, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारची मंदिरं बघायला मिळणार आहेत. छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सगळी मंदिरं इथे अवेलेबल आहेत. तर आपण आतमध्ये जाऊया आणि ही सगळी मंदिरं जी आहेत ते एक्सप्लोर करूयात. तर चला. तर आपल्यासोबत आहेत हेमंत वुडन टेम्पलचे ओनर हेमंत सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तुमचा किती वर्षांपासून हा बिझनेस चालू आहे? 20 वर्षांपासून बिझनेस आहे. 20 वर्षांपासून. मॅन्युफॅक्चरिंग अँड होलसेल. ओके, मॅन्युफॅक्चरिंग तुमचं स्वतःच आहे? आपलं स्वतःच. ओके. होलसेल मध्ये करता? रिटेल मध्ये? रिटेल मध्ये पण कोणी आलं तर त्यांनाही देतो. ओके. तर तुमच्याकडच्या एक एक व्हरायटी बघायला आपण सुरुवात करूया. छोट्यात छोटा आपल्याकडे 800 रुपये पासून स्टार्ट होतं. 800 रुपये पासून 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखापर्यंत? येस. पाहिजे ती साईज, पाहिजे ती रेंज. फक्त वूड मध्ये? फक्त आपण देवघरच बनवतो. देवघर स्पेशल. मटेरियल काय आहे ह्याचं? हे याच्यात प्लायवूड सनमाइका आहे, सागवान आहे, शीशम आहे, पंचधातू आहे, ऍक्रेलिक आहे, असे सगळे प्रकारचे. मार्बल सोडून पाहिजे ते रिक्वायरमेंट नुसार मिळू शकतं. हो, रिक्वायरमेंट पासून जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल आणि सगळं वास्तूच्या हिशोबाने मिळेल. ओके. वास्तुशास्त्राचे? हा, मार्बलचे चालत नाही, कारण मार्बल हे जे आहे वास्तूच्या हिशोबाने चालत नाही. ओके. त्यात हा एक देवरा आहे. हे 1280 रुपयाला आहे. ओके. हे 17 इंचाचा देवघर, हे 20 इंचाचा देवघर, हे 1480 ला आहे. असं सगळी रेंज आहे. 1500, 2000, 2500, 3000, 5000, 7000, 8000, 10000, 15, 20, 25 असं हे सगळे बघू शकता आपण. सागवानामधले देवघर, याच्यात भरपूर काही नक्षीकामवाले पण आहे. आपण बघू शकता घंटी आहे, सगळ्यांना हारसाठी हुक आहे, आतमध्ये पायऱ्या आहे, दिवा ठेवायला आहे, ड्रॉवर आहे. असं सगळं हे सगळे देवघर बघू शकता आपण. ओके. प्रत्येक देवघराला ड्रॉवर वगैरे दिलेला आहे? हो, सगळं. प्रत्येक देवघराला पायरी, पाटी, ड्रॉवर हे सगळं असतं. ओके. आणि डिझाईन पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत? कस्टमायझेशन अवेलेबल आहे का? पाहिजे तसं तुम्ही कुठलीही डिझाईन सांगा की आम्हाला असा पाहिजे, या डिझाईन मध्ये आमच्या साईज मध्ये आम्ही पाहिजे तसं आम्ही करून देऊ. ओके. आता हा बघा, हा जी नवीन डिझाईन आहे, सिंपल सोबर पण पेशवाई वाड्यासारखं. पेशवाई पॅटर्न, पेशवाई मैरप, त्याचे पेशवाई खांब, फुल पाटी, त्याला चॅनल, फुल ड्रॉवर, त्याला चॅनल, असं स्ट्रेट बाहेर येतं. असं पडत नाही, अटकत वगैरे पण नाही. याच्यावर पूर्ण आपण नैवेद्य दाखवू शकता, घट मांडू शकता. ओके. येस. आणि ही जी आम्ही पॉलिश पण करतो ती भारीतली मशीन मॅलामाइन पॉलिश अशी करतो. या मशीन मॅलामाइन पॉलिश मध्ये आपण अजून पुढे बघू शकता. याच्यात सगळी शुभचिन्ह आहेत. कमळ आहे, ओम आहे, मोर आहे, हत्ती आहे, साईडला जाळी आहे. ओके. हा बघा, हा 1 पीस मध्ये बनवलेला आहे. याला कुठलाही जॉईंट सुटत नाही, क्रॅक पडत नाही. हे आपण आपल्या कारखान्यामध्ये स्वतः बनवलेलं आहे. त्याच्यात पॉलिश सुद्धा एकदम स्मूथ आणि गुळगुळीत मशीन पॉलिश अशी केलेली आहे. एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय, ऍक्टिव्ह पण आहे जास्त मंदिराला. आणि सगळी शुभचिन्ह टाकलेली याच्यात. ओके. म्हणजे तो पाहिजे तशी पाहिजे ती शुभचिन्ह ते पण हवे असतील तर ते पण मंदिरामध्ये बनवून आपल्याला जसं पाहिजे तसं. एखादी आपण फोटोज आणला कस्टमरनी की आम्हाला असं पाहिजे, आम्ही तसं बनवून देऊ. ओके. येस. टाइम पिरियड पाहिजे तर आपण हवं तसं बनवून देऊ. आता यात पण आपण देवघर बघू शकता. याला सुद्धा आपण शेजारी चॅनल टाकलेले आहेत. फुल पाटी पूर्ण स्टेट बाहेर येते. असं नाही की खाली पडतीये का ड्रॉवर पडतंय, असं नाही. थिकनेस प्रॉपर जाड वापरलेला आहे. सगळीकडे आपण बघू शकता ही जाडी. हा देवघर एक माणसाला उचलता येणार नाही, एवढं जड आहे. डिलिव्हरी वगैरे कशी आहे ह्याची? डिलिव्हरी आपल्याला घेऊन जावं लागेल. जर कुणाला जमत नसेल तर आम्ही पाठवून देतो. जे काय असेल पाठवण्याचा खर्च आपण घेऊन टाकू. पण हवं तिथं
कुठल्याही स्टेट मध्ये आउट ऑफ सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर आपण. आणि ह्याचं मटेरियल काय राहील? हे सागवान मध्ये. ओके. आणि हे पण सागवान मध्ये आहे. सागवान, प्लाय, विनियर असं मिक्स 1 पीस मध्ये. ओके. हे आपल्या स्वतःकडे बनतं सगळं. आणि फिनिशिंग वगैरे आपण बघू शकता. सगळी शुभचिन्ह आहेत. शुभ, लाभ, हे असं ओढायचं, रेलिंग. काय प्राइस आहे? पायऱ्या रिमुवेबल्स असतात सगळ्यांच्या. अरे वा, रिमुवेबल आहेत म्हणजे क्लिनिंग वगैरे करायचं तर एकदम इझी जातं. काय प्राइस रेंज आहे त्याच्या सगळ्यांची? हे 15,000, 21,000, 24,000, 28,000 जसं घेतलं. म्हणजे मंदिराच्या साईज नुसार प्राइस. जसं जेवढं जास्त कोरीव तेवढं जास्त महाग, जेवढं सिंपल तेवढं कमी. ओके. हे बघा, हे आता एक नवीन प्रकार आलाय आपल्याकडे, डेको पेंट. नॉर्मली पॉलिश असतं, आता नवीन प्रकार आला आहे डेको पेंट. एकदम स्मूथ आणि गुळगुळीत असतं. फिनिशिंग एक नंबर. बघत्या क्षणी आपल्याला आवडेल अशा. याच्यात आपल्याकडे 2 कलर आहे, एक ब्राऊन आणि एक व्हाईट. ओके. त्याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तर ती पण बनवून मिळेल? हो, माझ्याकडे 10 इंच, 12 इंच, 14 इंच, 16 इंच, 18 इंच, 21 इंच, 24 इंच असे 8 साईज आहेत. ओके. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं. साईडनं पॅक पाहिजे पॅक मिळेल, साईडनं ओपन पाहिजे ओपन मिळेल, पाठीमागे ओम पाहिजे ओम मिळेल. असं सगळे प्रकारचे देवघर आहेत. आणि याच्या प्राइस रेंज कुठून चालू आहे? हे बघा, 2800 रुपयापासून चालू आहे. ह्याच्यामध्ये 2800 रुपयापासून आपण बघू शकता. ओके. 2800 वाला आहे, 3200 वाला आहे, 3500 वाला आहे, 4000 वाला आहे, 4,500. लाईट्स वगैरे प्रत्येकाला ऍड केलेली आहे. त्याचे काही वेगळे एक्स्ट्रा पैसे नाही. ओके. हा एक नवीन प्रकार आला आहे. पाठीमागे बॅकलाईट, पाठीमागून लाईट असणारा. याच्यात लाईट आहे, याच्यात लाईट आहे, याच्यात लाईट आहे आणि इथं लाईट आहे. पाठीमागून लाईट लावली, पाठीमागून बॅकलाईट लावलेली आहे. की ज्यांना सिंपल सोबर हवाय, सिंहासनासारखा पण देवारा पाहिजे, त्यात ही पाठी बघा, ही पण स्ट्रेट बाहेर येते. त्यात ड्रॉवरला सुद्धा चॅनल दिलेला आहे. आणि एकदम कमी रेंज मध्ये 4,500, 5,000, 5,500. दिसायला पण खूप ऍक्टिव्ह आहेत. आणि साईज पण मोठी आहे. एखाद्याचा मोठा फोटो फ्रेम असेल तर तो परफेक्टली बसू शकता. ज्यात पायऱ्या पाहिजे त्या एक्स्ट्रा पायऱ्या पण भेटतील. एक्स्ट्रा पायऱ्या पण लावून भेटतील. 2 स्टेप 3 स्टेप जसं पाहिजे तसं. ह्याचं मटेरियल कोणतं? हे पूर्ण सॉलिड वूड, MDF जे आजकाल नवीन प्रकार आलाय त्याच्यामध्ये बनलाय. ओके. येस. हा लाल सागवान, बर्मेटिक सागवान मध्ये बनलेला आहे. हा 12 इंचामध्ये, हा 15 इंचामध्ये, त्याच्यामध्ये षटकोनी आहे 16 इंचामध्ये, 18 इंचामध्ये, 20 इंचामध्ये, 22 इंचामध्ये आणि 24 इंचामध्ये. सागवानाचा वेगळा प्रकार आहे का? हो, सागवान मध्ये 2 सागवान असतात, एक व्हाईट एक लाल. ओके. हा लाल सागवान आहे आणि याच्यामध्ये व्हाईट सागवान पण असतो. ओके. म्हणजे दोन्हीच्या प्राइस रेंज सेम राहतील की दोन्हीच्या लाल वाल्याचे थोडे जास्त असतात, व्हाईट वाल्याचे थोडे कमी असतात. ओके. म्हणजे टिकाऊ वगैरे जास्त आहे का? टिकाऊचं नाही, त्याच्यात थोडंसं फिनिशिंग चांगली येते. याच्यात हे सगळे मशीन पॉलिश वाले येतात. ओके. आणि हे सगळे हँड पॉलिश वाले येतात. अच्छा. हँड पॉलिश वाल्यांचे रेट कमी असतात. ओके. हे बघा, हा आपण आपल्याकडे बनवलं. याच्यात सगळी शुभचिन्ह आहेत. कमळ, ओम, मोर, हत्ती, कडेला राजहंस आणि आपण बघू शकता हत्ती वर पिलर अशा. आणि वरती पिलर दिलेले आहे. ओके. आणि आपण बघू शकता या पायऱ्या रिमुवेबल आहे. याची पाटी पूर्ण आहे. चॅनलवर याचे ड्रॉवर वरती पण सगळी शुभचिन्ह, शुभ, श्री, स्वस्तिक, लाभ, त्याला सुद्धा चॅनल आहे. स्ट्रेट बाहेर येतं. पॉलिशिंग वगैरे खूप सुंदर आहे. हो, खूप छान. आणि याच्या कडेला पण आपण बघितलं ना, तर साईडची जी जाळीची डिझाईन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओम, कमळ आणि स्वस्तिक दिलेले असे डिझाईन्स आहेत. फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे. फिनिशिंग वगैरे एक नंबर. आणि याच्यामध्ये आपल्याकडे 15 कलर आहेत. 15 कलर. लाईट शेड मध्ये 7, डार्क शेड मध्ये 8. ओके. त्यात पण आपल्याला ग्लॉसी आणि मॅट फिनिश हे दोन्ही प्रकार भेटतील. ओके. ह्याच्यामध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या साईज अवेलेबल. हे 1 पीस मध्ये आहे. याच्यात जॉईंट सुटत नाही, क्रॅक पडत नाही. ओके. की जेणेकरून आपल्याला मेंटेनन्स येणार नाही. ओके. हा याच्यामध्ये एक साईज छोटा. त्याच्यामध्ये माझ्याकडे सगळ्या साईज भेटतील. 18 इंच, 21 इंच, 24 इंच. सगळ्याची टेप चांगली मिळेल, आतली उंची चांगली मिळेल, फिनिशिंग चांगली मिळेल, कोरीव काम चांगला मिळेल. आणि सगळ्यांवरती शुभचिन्ह दिलेलीच आहे. सगळी शुभचिन्ह आहेत. सगळे आम्ही वास्तूच्या हिशोबानेच बनवतो. आणि याच्यामध्ये जरी काही चेंजेस हवे असतील तर ते तुमच्याकडे कस्टमाइज करून पाहिजे तसं कस्टमाइज. ओके. आता हा बघा, हा व्हाईट नवीन सागवानामध्ये, त्याच्यात कमळ, ओम, मोर, हत्ती, साईडनं जाळी, यात फुल पाठी मॅन्युअल, फुल ड्रॉवर मॅन्युअल आणि खाली कपाट पण दिलेले. अरे वा, सुंदर. आणि हे कमी रेंज मध्ये, हे 15,000 मध्ये विथ कबर्ड. 15,000 मध्ये विथ कबर्ड. ओके. यात आपण इथं एक बघू शकता. याच्यात आपण खास समयीसाठी ही जागा दिलेली आहे आणि याची डेप्थ चांगली केलेली आहे, आपली उंची चांगली केलेली आहे.
यात पण आपण कलर बघू शकता. हे पिवळा कलर आहे, येलो. त्यात हा लाकडी कलर आहे, डार्क वुडन, वॉलनट, चेरी वॉलनट, रोजवूड, असे सगळे कलर्स भेटतील ह्याच्यामध्ये पण. त्याच्यामध्ये पण. ओके. जर 20-25 दिवसाचा टाइम दिला आम्हाला पाहिजे तसं तुमच्या मनासारखं बनवून देऊ. ओके. पेशवाई, याची पेशवाई वाड्यासारखी याची मैरप आहे, याची खांब्स आहेत, त्याच्या साईडनं हे डिझाईन्स आहे. हे लाल सागवानी मध्ये का? हे वन पीस मध्ये आहे. वन पीस मध्ये. हा, याच्यात जॉईंट सुटत नाही, क्रॅक पडत नाही. ओके. ह्याची वॉरंटी वगैरे काय असते? वन पीस वाल्याला लाईफ लॉंग, याला जॉईंट सुटत नाही, क्रॅक पडत नाही. ओके. आणि याच्यात आपण असे अॅक्रेलिक शीट पण लावू शकता, त्याचे वेगळे असतात. ह्याच्यामध्ये लावून देता तुम्ही, म्हणजे पाहिजे जर असेल कुणाला पाहिजे असेल तर आपण ते पण सुविधा करून देऊ. ओके. जर कुणाला पाहिजे असेल तर. आणि याच्यात पण छोट्यात छोटी साईज, ही 12 इंचाची साईज पण भेटते आपल्याकडे. ओके. 12 इंचाच्या साईज पासून फुल साईज मध्ये अवेलेबल आहेत सगळे. ओके. हा एक बघू शकता, हा देवारा विथ स्टोरेज. याची टोटल हाईट 5 ते 5.5 फूट हाईट आहे. 2 फूट लांबी आहे, 6 फूट डीप आहे. याच्यात पण सगळी शुभचिन्ह, कमळ, ओम, मोर, हत्ती, साईडनं जाळी. हे ऑप्शनल आहे, अॅक्रेलिक पाहिजे तर घ्या, याचे एक्स्ट्रा पैसे. यात पण आपण बघू शकता, छोटी पाटी नाही, फुल पाटी, फुल ड्रॉवर, सगळी शुभचिन्ह, शुभ, श्री, स्वस्तिक, लाभ. यात पण फुल ड्रॉवर. आणि हा जो आहे मोठासा कपाट, की जेणेकरून आपलं सगळं साहित्य, देवाचं सगळं साहित्य, स्टोरेज साठी दिलेलं स्टोरेज आपलं बसलं पाहिजे, देवाचं सगळं साहित्य. त्यात आपण एक अजून शेजारी बघू शकता, हा मस्त हत्तीवर पिलर आणि असं लांबीला जास्त 2.5 फूट लांबीला आहे, 4 फूट उंचीला आहे. याला आतली उंची जास्त दिलेली आहे, डेप्थ जास्त दिलेला आहे. यात पण सगळी सेम शुभचिन्ह. आणि हे सगळे चॅनल, फुल पाटी, फुल ड्रॉवर. ड्रॉवर असं पडत नाही. याची वॉरंटी वगैरे राहते? हो, त्याची वॉरंटी राहते. ओके. अजून आतमध्ये आलात असे सगळे साईज तुम्हाला बघायला भेटतील. आयताकृतीमध्ये, पंचकोनीमध्ये, त्यात तुम्हाला सगळी साईज इथं बघायला भेटते. म्हणजे वेगवेगळ्या शेप मध्ये हवे असेल तर ते पण अवेलेबल. 200 प्लस व्हरायटी आपल्याकडे रेडी आहे आता. 200 प्लस व्हरायटी आहे. 200 प्लस व्हरायटी. आणि आपण बघू शकता, छोट्यात छोटा, मोठ्यात मोठा, अगदी 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट लांबीचे, 5-6 फूट, 7 फूट उंचीचे सगळे देवघर भेटतील. कोरीव काम, फिनिशिंग काम सगळं बघू शकता आपण. याच्यात माझ्याकडे हे नवीन सॉलिडवूड मध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये पण आहे. शीशम मध्ये पाहिजे, शीशम मध्ये आहे. लाल सागवानामध्ये पाहिजे, लाल सागवानामध्ये आहे. असे शीशमचे पण आपण सगळी व्हरायटी बघू शकता. याच्यात पण हे शीशमचे सगळे देवारे फोल्डिंग असतात. फोल्डिंग वाले असतात. हो. जर कोणाला बाहेरगावी न्यायचं आहे, बाहेर देशात न्यायचं आहे, तर हा पूर्ण देवारा आपण फोल्डिंग करून देतो, एक एक पार्ट. त्याच्यात वरचा टॉप निघतो, बॅक निघतो, साईड निघतं, हे साईड निघतं, बेस निघतं, खालचे पाय निघतात. आपण आपल्या बॅगेत टाकून घेऊन जाऊ शकतो असं. आणि कुणाला कस्टमाइज बनवायचं असेल तर तसं बनवून पण देतो आपण. अगदी 1 फुटापासून 2 फुटापर्यंत आपल्याकडे रेडी असतं टॉप. आता इथे आपण नवीन प्रकार बघू शकता, सागवानामध्ये हा नवीन प्रकार आपण बनवलाय. याच्यात एक्स्ट्रा काय केलंय तर आपण कप्पे जास्त दिले, त्याला चॅनल दिले, ड्रॉवर चॅनल, ड्रॉवर चॅनल, ड्रॉवर चॅनल. सगळ्यांची एका साईडला 3 ड्रॉवर, त्याच्यामध्ये पण एक छोटा, अजून मोठा, अजून मोठा. त्यात हा एक मोठा कप्पा, की जेणेकरून भरपूर काही मोठं सामान असेल तर ते पण मावलं पाहिजे. दुसरं म्हणजे हे पाटी पूर्ण आणि त्याला चॅनल. तिसरं म्हणजे याला एक्स्ट्रा आपण खास नवरात्रीसाठी, घटासाठी माळ बनवली, की ज्यांना नवरात्रीत माळ वगैरे अडकवायला, फळं अडकवायला, फुलोरा लावायचा असेल तर हा सगळ्यात बेस्ट देवारा आहे. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून हा देवाराचा पॅटर्न आपण छोट्या देवारामध्ये सुद्धा करू शकतो. छोट्यामध्ये पण भेटेल सेम. हा एका कस्टमरचा ऑर्डरचा बनवलाय, तर असं सेम कस्टमाइज आपण मी तुमच्या छोट्या देवारामध्ये पण बनवून देऊ शकतो. ओके. येस. जर कोणाला असं प्लेन सिंपल सोबत, जास्त कोरीव काम नकोय, तर हा सिंपल सोवर मध्ये विथ कबर्ड बनलेला आहे. ओके. त्यात पण असं सेम फुल पाटी चॅनल, फुल ड्रॉवर चॅनल, आणि याला जॉईंट सुटणार नाही, क्रॅक पडणार, हे सगळे 1 पीस मध्ये बनणार. ओके. किती वर्षाची वॉरंटी राहते याला? लाईफ लॉंग. लाईफ लॉंग. येस. ओके. आता याच्यामध्ये आपण हा एक नवीन देवारा बघू शकता. हा पूर्ण 1 पीस बँड केलेला आहे असा आर्क शेप. आणि याच्यात आपण कोरीव काम बघू शकता, गरुड आहे, कोरीव काम आहे.
राजहंस आहे, हत्ती आहे, गरुड आहे, हत्ती वर पिलर आहे. यात पण आपण बघू शकता ही अशी मोठी पाटी आहे. त्याच्यावरती एकदम नाजूक डिझाईन Yes, केलेला आहे. नाजूक काम आणि एकदम कोरीव काम एकदम प्रॉपर. ड्रॉवरला चॅनल, त्या ड्रॉवरला चॅनल, हा एक मोठा कपाट, त्यात हे फोल्डिंग शेल्फ, असं प्रॉपर देवारा बघू शकता आपण. एकदम मस्त कोरीव काम केलेलं आहे आणि याच्यात 15 कलर अवेलेबल आहे. 15 कलर याच्यामध्ये पण अवेलेबल आहेत. भेटतील. हो. तर आपण शीशम मध्ये बनवलाय. शीशम मध्ये खाली स्टोरेज एका कस्टमरचं ऑर्डरचं. त्याच्यात आपली उंची जास्त घेतलेली आहे. यात पण आपण फुल पाटीला चॅनल केलेला आहे, फुल ड्रॉवरला चॅनल केलेला आहे, स्ट्रेट बाहेर आणि ऑर्डरचा बनवलेला आहे का? आणि हे खाली कपाट बनवलं आहे. तर हा आपण पाहिजे तसं कस्टमाइज करता. आता यांना हे अक्रेलिक शीट हवी होती गणपतीची, गणपती विथ ओम, साईडला घंट्या, या पायऱ्या रिमूव्हेबल. तर जसं पाहिजे तसं आपण बनवून पण देतो. आपण फिनिशिंग वगैरे बघू शकता, एकदम स्मूथ आणि गुळगुळीत, कुठे ओबड-दोबड नाहीये. फिनिशिंग चांगलंच आहे. आणि इथून साईडला पूर्णपणे घंट्या वगैरे हव्या असतील तर त्याही लावून भेटतील. तर साईडला जाळी लावून पाहिजे असेल तर तसंही करता येईल. हत्ती वर पिलर पाहिजे, तुम्ही फक्त सांगा. आपल्याला दरवाजेवाला करायचं असेल तरी आम्ही करून देतो. ओके, असं पाहिजे. हा एक पंचधातू मध्ये आपण बघू शकता, 2 फुटामध्ये. याच्यामध्ये डोर, ओपन डोर 2 फुटापासून 1 फुटापर्यंत. हा 1.5 फूट आहे पंचधातू मध्ये. म्हणजे प्लायवूड वरती पत्रा असतो, अल्युमिनियम, तांब, लोखंड, पितळ, स्टील असे पंचधातू. ओके. त्याच्यामध्ये ओपन डोर असे सगळे साईज भेटतील. अगदी कमी रेंज मध्ये 2000 पासून ते 4000 पर्यंत. त्याला वरती क्लिप आहे, हे असं. त्याच्यामध्ये वगैरे पायऱ्या येतील. पायऱ्या पाहिजे तर भेटून जाईल, त्याला एक्स्ट्रा घ्यावं लागेल. 2 स्टेप, 3 स्टेप, सिंगल स्टेप. ओके. आता याच्यामध्ये डोर मध्ये माझ्याकडे अक्रेलिक मध्ये सुद्धा आहे, लाईट वेट, हँगेबल, वॉशेबल. वॉश केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. नळाखाली धुवू शकता. याचं वजन काही नसतं, एकदम लाईट वेटेड असतात. ओके. याच्यावरती सगळी शुभचिन्ह दिलेली आहेत. सगळी शुभचिन्ह, स्वस्तिक, शुभ, लाभ, ओम, समय. पाठीमागे गणपतीचं वगैरे चित्र करून हवं असेल तर तेही मिळेल. स्वामी समर्थ पाहिजे तेही मिळेल. आणि तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला असं पाहिजे का. याच्यामध्ये आपण बघू शकता हे ब्राऊन मध्ये, वुडन मध्ये, सॉलिड वुड मध्ये डोर निघालाय. हे बघू शकता, फिनिशिंग एकदम स्मूथ आहे, खूप सुंदर आहे. कोणतं मटेरियल आहे हे? सॉलिड वुड. सॉलिड वुड. ओके. त्याच्यामध्ये आता हा असा ओपन पाहिजे. आता आपण डोर पाहिला ना, आता हा ओपन बघा. असा ओपन सिंहासन पाहिजे तरी आहे माझ्याकडे, व्हाईट मध्ये, ब्राऊन मध्ये. क्लिअर मध्ये पाहिजे, क्लिअर. हे पूर्ण देवारा फोल्डिंग आहे सिंहासन. फोल्डिंग मध्ये पूर्ण त्याचे पाय निघतात, हे बेस निघतं, बॅक निघतं आणि आतमध्ये लाइटिंग आहे. ओके. काय रेंज चालू आहे याची बेसिक पासून? हे 4800, 5800, 6800, 1000. ओके. जसं घेतलं तसं. अक्रेलिक 1200 रुपये पासून स्टार्ट आहे. ओके. ते 15,000 पर्यंत आहे. ओके. आता हा बघू शकता, हा 2100 रुपयाचा आहे, हा 3500चा आहे, 4000चा आहे. हा लाल सागवानामध्ये कोरीव काम केलेला असा आहे. हे कोणतं? हे पण लाल सागवानच आहे? हे लाल सागवान नाही, हे साऊथचं सीसम लाकूड आहे. ओके, सीसम लाकूड पण आहे. हे पण पूर्ण देवारा असं फोल्डिंग आहे. जसं की मी सांगितलं ना, हे बाहेर देशात निघतात. हे एक एक पार्ट निघतात त्याचे, प्रत्येक पार्ट एक एक पार्ट. 4 खांब निघतात, बॅक निघतं, वरचे सगळे कळश निघतात, खालचं बेस. ओके. हे सगळं फोल्डिंग. असं ओपन सिंहासन पाहिजे असेल तर तसंही आहे. ओके. त्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन आहे, अजून वेगळी डिझाईन वगैरे हवी असेल तर? हा, पाहिजे तसं मिळेल, पण हे याच्यामध्ये तर लिमिटेड साईज आमच्याकडे रेडी असतात. अच्छा, लिमिटेड साईज मध्ये. हा. ओके. आता हा बघा, हा पूर्ण अक्रेलिक मध्ये, लाईट वेट कोरियन अक्रेलिक आहे. त्याच्यामध्ये आपण लाइटिंग बघू शकता, पूर्ण ओमची आहे, लाईट वेट आहे. त्याच्यात सगळी शुभचिन्ह लिहिलेली, ओम, भूर, भुर्वस्वः, तस्य वितुल वरेण्यम. आणि हे साईडला पॅक आहे. हा टोटल लिहून हवं असेल तर ते लिहून पण भेटतं अक्रेलिक मध्ये. आणि आतली उंची भरपूर आहे, याला लांबी चांगली आहे, 2 फूट बाय 3 फूट अशी ही साईज आहे. त्यात आपण हे बघू शकता, नवीन प्रकारचे देवघर निघालेत, टेम्पल विथ स्टोरेज. आणि याची खासियत काय ते, याच्या पिलर्स मध्ये सुद्धा लाईट आहे. पिलर्स मध्ये पण? हो, याच्या वरती पण लाईट आहे, बॅक मध्ये पण लाईट आहे, या शेल्फ मध्ये सुद्धा लाईट आहे. ओके. म्हणजे वेगवेगळ्या शेड मध्ये लाईट दिलेली आहे. याच्यात आपल्याकडे 10 कलर अवेलेबल आहे. ओके. यात पण फुल पाटी आहे, फुल ड्रॉवर आहे,
आणि खाली स्टोरेज आहे, कपाट. ओके. त्या कपाटामध्ये कस्टमायझेशन वगैरे हवं असेल तर तेही मिळेल. पाहिजे तसं. ओके. हा देवारा डोर मध्ये आहे. हा डोर कसा आहे, फक्त उघडत नाही तर आतमध्ये जातात, असं उघडून असे आत जातात. ओके. स्लायडिंग डोर मध्ये ओपन ठेवायचं असेल तरी ठेवू जेव्हा शकतो. ज्यांना ओपन ठेवायचं ओपन ठेवा, डोर पाहिजे डोर करा. ओके. आणि ते पण अशी जास्त जागा घेत नाही, असं स्लायडिंग होत आत जातात. ओके. त्याच्यात खासियत काय तर इथं मधी लाईट आहे, बॅक लाईट आहे, शेल्फच्या खाली लाईट आहे, या पायऱ्या फोल्डिंग आहे हे सगळे. आणि हे फुल पार्टी, फुल ड्रॉवर अँड कबर्ड. ओके. ह्याच्यामध्ये पण पूर्ण कस्टमायझेशन अवेलेबल पाहिजे आहे. तसं कस्टमायझेशन अवेलेबल आहे. पायऱ्या वगैरे पाहिजे तेवढा हे बनवून 2 मिळतील. फूट बाय 5 फूट अशी साईज आहे. ओके. आता हा देवारा आपण बघू शकता. याच्यात खासियत ही आहे की खालनं आपण थोडासा वर घेतलेला आहे, याला आय लेवलला आपले देव यायला पाहिजे. याला असा एक ड्रॉवर तर आहेच, अजून एक्स्ट्रा अजून एक ड्रॉवर, आणि मग ही पाटी आहे. जेणेकरून हा थोडासा रेग्युलर पेक्षा उंच झालेला आहे, की जेणेकरून आपलं देव हे आपल्या आय लेवलला दिसले पाहिजे. म्हणजे डबल ड्रॉवर केलेला आहे याला. तर स्टोरेज जागच्या जागी आपल्याला मोठा भेटतो. ओके. तर आपण हे शॉप एक्सप्लोर केलेलं आहे. वेगवेगळे मंदिरं, छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत, म्हणजे 700 पासून 1.5 लाखापर्यंत इथे सगळ्या प्रकारची मंदिरं अवेलेबल आहेत. तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तशी सगळी ऑल कस्टमायझेशन यांच्याकडे अवेलेबल आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन आणि पाहिजे त्या वूड मध्ये तुम्हाला मंदिर अवेलेबल होणार आहे. पॉलिशिंग, फिनिशिंग एकदम सुंदर आहे, कुठेही ओबडधोबड नाहीये. एकदम आखीव रेखीव नक्षीकाम आहे याचं, एकदम नाजूक डिझाईन मध्ये केलेलं आहे. त्याच्या पायऱ्या वगैरे पण बघू शकता, तुम्हाला हव्या तशा म्हणजे कस्टमाइज जसं पाहिजे तुम्हाला तसं करून मिळणार आहे. पंचधातू मध्ये, सागवान मध्ये, शिसम मध्ये, वेगवेगळ्या वूड मध्ये इथं मंदिरं सगळी तुम्हाला अवेलेबल आहेत आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये आहेत. फिनिशिंग वगैरे एकदम सुंदर आहे आणि ऑल कस्टमायझेशन आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं मंदिर बनवून मिळणार आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा एवढा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. तर हा म्हणजे इथे येऊन मंदिर वगैरे खरेदी करायचं असेल तर इथला ऍड्रेस काय राहील? आपलं ऍड्रेस आहे हेमंत वुडन टेम्पल हाऊस, चिंचवड गाव, नियर पीसीएमसी ऑडिटोरियम, नाट्यगृहाच्या अगदी शेजारी प्रेमसागर म्हणून बिल्डिंग आहे. ऑपोजिट चावडी हॉटेल, ऑपोजिट HDFC बँक. आणि आपली अजून एक शाखा आहे पुण्यामध्ये, स्वारगेटला, खडकमाळाली, ते पण सेम नावाने हेमंत वुडन टेम्पल हाऊस. आपण सिटीवाल्यांनी तिथं सुद्धा व्हिजिट करू शकतो. ओके. ज्यांना कोणाला आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचे, स्क्रोलवर आपले नंबर चालतच आहे. ओके. थँक्यू सो मच.